देशामध्ये लोकसभा निवडणूक 7 टप्प्यामध्ये पार पडतीये। त्यातील 5 टप्पे पूर्ण झालेत। भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीमध्ये मुख्य सामना आहे। आतापर्यंत 5 टप्प्यातील मतदानानंतर दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत। 4 जून नंतर आम्ही सरकार स्थापन करू असा इंडिया आघाडीचा दावा आहे। त्याच वेळी आम्ही आत्ताच बहुमताच्या 272च्या आकड्याच्या पुढे आहोत असं भाजपकडून दावा करण्यात येतोय। त्यामुळे निकालाच्या आधीच इंडिया आघाडी की एनडीए सरकार याची उत्सुकता वाढली आहे। या संदर्भात प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल काही अंदाज व्यक्त केलेत। प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांसाठी विधानसभा लोकसभेला राजकीय व्यूहरचना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 बद्दल काही अंदाज वर्तवले आहेत। नेमकं काय गणित मांडलं आहे, महाराष्ट्राबाबत त्यांचा दावा नेमका काय आहे, हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय विश्लेषणाकडे सत्ताधाऱ्यांचे समर्थक आणि विरोधक या दोघांचंही लक्ष असतं। कारण प्रशांत किशोर यांच्याकडे देशातील विविध पक्षांसोबत काम करण्याचा, जनमानसाची नस ओळखण्याचा अनुभव आहे। आता लोकसभा निवडणूक 2024 बद्दल त्यांनी काही अंदाज वर्तवले आहेत। त्यावरून सोशल मीडियावर भाजपा समर्थक आणि विरोधकांमध्ये शाब्दिक लढाई सुरू आहे। लोकसभा निवडणुकीआधीच भाजपाने 400 पारचा नारा दिला होता। यावर भाजपला 400 पार शक्य होणार नाही, त्यांना तेवढ्या जागा मिळणार नाहीत असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे। प्रशांत किशोर यांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदींची 400 पारची घोषणा ही कार्यकर्त्यांना उत्साह वाढवण्यासाठी आहे। भाजपला स्वबळावर 370 जागा मिळणं अशक्य आहे, पण त्यांना जवळपास 300 जागा मिळतील असा प्रशांत किशोर यांचा अंदाज आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या। यावेळी त्यांच्या जागा 303च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त वाढू शकतात असाही किशोर यांचा दावा आहे। प्रशांत किशोर हे जनसुराज पार्टीचे प्रमुख आहेत। त्यांनी एका खासगी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा अंदाज वर्तवला आहे। उत्तर प्रदेश आणि बिहार बाबत बोलताना त्यांनी म्हटलं आहे, 2019 मध्ये यूपी आणि बिहारमध्ये मिळून भाजपला लोकसभा निवडणुकीत 25 जागांचं नुकसान झालं होतं। 2019 मध्ये सपा आणि बसपा एकत्र लढल्यामुळे भाजपच्या जागा 73 वरून 62 वर आल्या होत्या। विरोधी पक्षांचं मत आहे की यावेळी सुद्धा भाजपला 20 जागांवर फटका बसेल, पण त्यामुळे भाजपला फार नुकसान होणार नाही। 2019 मध्ये भाजपने 18 जागा गमावल्या, पण बंगालमध्ये त्यांनी आपल्या जागा वाढवल्या होत्या। हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला। आता प्रशांत किशोर यांनी केलेल्या दाव्यांवर गांभीर्याने विचार का केला जातो, तर त्यांची राजकीय भविष्यवाणी अनेकदा खरी ठरली आहे। 2011 साली प्रशांत किशोर यांच्या निवडणूक रणनीतीला सुरुवात झाली। गुजरातमध्ये 2012 सालच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी यांना मदत केली। तिथे मोदींचा विजय झाला आणि ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले। 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले। मात्र त्यानंतर प्रशांत किशोर यांनी भाजपपासून फारकत घेतली। ते तिथून बाहेर पडले आणि नितीश कुमारांसाठी काम करू लागले। या काळात अशा बऱ्याच बातम्या समोर आल्या ज्यात प्रशांत किशोर आणि अमित शहा यांच्यातल्या नाराजीच्या चर्चा झाल्या। मात्र या दोन्ही व्यक्तींनी कधीच या बातम्यांना दुजोरा दिला नाही, किंबहुना प्रशांत किशोर यांनी त्या बातम्यांचं खंडनच केलं। मात्र भाजपला सोडून प्रशांत किशोर नितीश कुमारांकडे गेले हे खरं। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। नितीश कुमार यांच्यानंतर प्रशांत किशोर यांनी पंजाबमध्ये काँग्रेससाठी काम केलं आणि तिथेही त्यांना यश मिळालं। 2011 पासून सुरू झालेल्या प्रशांत किशोर यांच्या विजय रथाला पहिल्यांदा ब्रेक लागला तो 2017 मध्ये। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 2 निवडणुकीत काँग्रेसची बाजू प्रशांत किशोर सांभाळत होते, मात्र तिथे त्यांना यश मिळवता आलं नाही। पराभव झाल्यानं अनेक टीका त्यांच्यावर करण्यात आली, पण किशोर यांनी पुन्हा विजयी घोडदौड केली। आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूत MK स्टॅलिन यांच्यासाठी काम केलं। या सगळ्या राज्यात त्यांना यश मिळालं। महाराष्ट्रातही आदित्य ठाकरे आणि शिवसेनेसाठी प्रशांत किशोर यांनी काम केलं। शेतकऱ्यांशी संवाद, महिलांशी संवाद आणि युवा संवाद हे कार्यक्रम प्रशांत किशोर यांच्या कंपनीच्याच कल्पना होत्या।
प्रशांत किशोर यांना अनेकदा यश आलेलं आहे, तर काही ठिकाणी अपयश सुद्धा आलेलं आहे. असं असलं तरी त्यांनी आपले दावे खरे करून दाखवलेत. हा झाला देश पातळीवरचा विषय. आता महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्राबाबत त्यांनी काय अंदाज मांडलाय, तर महाराष्ट्राबाबत बोलताना त्यांनी म्हटलं आहे की विरोधी पक्षाला असं वाटतंय की ते महाराष्ट्रात 20 ते 25 जागा जिंकतील. विरोधी पक्षाने 25 जागा जिंकल्या तरी त्यामुळे भाजपाचं काही विशेष नुकसान होणार नाही. वर्तमान स्थितीत महाराष्ट्रात भाजपकडे 48 पैकी 23 खासदार आहेत. अशा वेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या तरी त्यामुळे भाजपाला विशेष नुकसान होणार नाही. तुम्हाला प्रशांत किशोर यांच्या या दाव्याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका.